चला तर मंडळी, रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे. पोळी भाजी तर आज आपण मस्त अशा पालकाच्या क्रिस्पी पुऱ्या बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुऱ्या अतिशय छान होणार आहेत आणि तेल अजिबात पकडलेलं नाही आहे पुऱ्याने. त्यासाठी मी हा मस्त हिरवागार पालक घेतलेला आहे. तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि हो, पालक कापायच्या आधीच मी स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे. आता मी हा कट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. 1 ग्लास टाकलेला आहे आणि 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे पालक, फक्त 2 उकळी काढायची आहे. त्यामुळे काय होतं, पुऱ्या पण हिरव्यागार दिसतात आणि फुटत नाही. आपण जर कच्चा पालक टाकला तर काय होतं, पुरी लाटताना फुटते, त्यामुळे ती पुरी फुगत नाही. यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि हो, पुदिना घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या पुदिना फ्लेवरच्या पालक पुऱ्या बनणार आहेत. आता हे छान मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आणि जो पालक शिजलेला आहे तो पण मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं नॉर्मल 1 अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. भरपूर अशी धनेपूड, जिरेपूड टाकायचे आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या ह्या खमंग बनल्या पाहिजेत. धनेपूड, जिरेपूड टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आपण जी पेस्ट बनवलेली आहे हिरवी मिरचीची, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि जो आपल्याला ह्या पुऱ्यांनी तेल पकडायला नको म्हणून मी हे गरम करून घेतलेलं तेल थंड करून यामध्ये टाकलेलं आहे. आणि जो पालक आपण वाटून घेतला होता ना, किती हिरवागार दिसतोय ना खरंच. आणि त्यामुळेच पुऱ्या आपल्या खूप छान हिरव्यागार होणार आहेत. आणि हा ओवा आहे, हातावर मस्त चोळायचा आणि या पिठामध्ये टाकायचा. आपण जो पालक हा मिक्सरमध्ये वाटून टाकलेला आहे ना, थोडासा शिजवून, त्यामुळे आपली एकही पुरी फुटणार नाही आणि खूप छान फुगणार आहे. आणि जे तेल आपण गरम करून थंड करून टाकलेलं ना, त्यामुळे तेल पकडणार नाही आहेत पुऱ्या. हीच खरं तर महत्त्वाची टीप आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, पीठ खूप पातळ करायचं नाही. जर पीठ पातळ झालं तर आपल्या पुऱ्या ह्या तेल पकडतील. त्यामुळे मळताना काय करायचं आहे, आवश्यकतेनुसारच पाणी टाकून आपल्याला पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, पीठ मस्त एकजीव झालेलं आहे. जर जावाजावांच्या किचनमध्ये अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. आता हे पीठ थोडा वेळ मी भिजण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच पुऱ्या बनवल्या तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. मी थोडा वेळ हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता याच्या मस्त आपल्याला गोल गोल गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघा किती सॉफ्ट पीठ झालेलं आहे. पीठ पातळ नाही झालेलं आहे, तसंच राहिलेलं आहे, कारण घट्टपणाच हवा असतो पुरीला. त्यामुळे काय होतं, पुरी ही तेल पकडत नाही आणि कमी तेलामध्ये पण तळल्या जाते. तर याच्या छान गोल आकाराच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पण थोडंसं पीठ घट्ट आहे, त्यामुळं काय झालं तर आता कडेला थोड्याशा चिरा जाण्याची शक्यता असते. तर अशी तळली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर आपल्याला वाटलं नाही माझी पुरी गोलच पाहिजे, तर एखादं तुम्ही डब्याचं झाकण घेऊ शकता आणि त्याला गोल करू शकता. माझ्याकडे आता हा चमचा आहे, तर मी चमच्याच्या साहाय्याने याची कडा थोडी काढणार आहे. कडाला चिरा तर गेलेल्याच नाही आहेत, पण मला वाटलं थोडीशी गोल गरगरीत असावी तुम्हाला दिसण्यासाठी, तुम्हालाही छान वाटावं. त्यामुळे मी काही पुऱ्या काय करत आहे, लाटून घेत आहे आणि प्रत्येक पुरीला असा कडेने गोल आकार देऊन घेत आहे. त्यामुळे दिसायलाही छान आणि सगळ्यांना छान दिसलं की खायलाही छान वाटतं. त्यामुळे मी काय केलेलं आहे, कडेला जे चिरा गेलेल्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आणि आता मी काय करणार आहे, एक 15-20 पुऱ्या एकदाच लाटून ठेवणार आहे आणि नंतर तळणार आहे. तर मी सुरुवातीला 5-6 पुऱ्या केल्या. आता ताई म्हटल्या आमच्या, मी बनवते पुऱ्या, तू तळ. तर मी ह्या ज्या लाटलेल्या पुऱ्या आहेत त्या आता तळत आहे, कारण तेल तापलेलं होतं. मग मी आता ह्या छान पुऱ्या तळते. आमच्या ताई दुसऱ्या पुऱ्या लाटत आहेत. बघा मस्त अशी पुरी फुगत आहे. आणि पुरीला सारखं सारखं हलवायचं नाही, तिला खूप राग येतो. तिला जर हलवलं का मग ती फुगत नाही. त्यामुळे जास्त एकच साईडने तळू द्यायची आणि दुसरी साईड पलटून घ्यायची. आता तेल थोडंसं कमी तापलेलं आहे सुरुवातीला, त्यामुळे हिला थोडासा वेळ लागलेला आहे. पण ही पण टम्म फुगली आहे बघा. वेळ लागला पण टम्म फुगलेली आहे. आता मस्त अशा सर्व पुऱ्या काय करायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. आणि ही पुरी थंड झाल्यावरही खायला खूप छान लागते. प्रवासामध्ये पण ही पुरी
एक 3 ते 4 दिवस आरामात टिकते. प्रवासामध्ये जाताना हे बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला. आणि हो, लहान मुलांनाही पुऱ्या आवडतात, त्यामुळे टिफिनसाठी पण बेस्ट ऑप्शन आहे. तर आता तेल मस्तच तापलेलं आहे, त्यामुळे पुऱ्या मी जरा आता मोठ्या बनवलेल्या आहेत, कारण सुरुवातीला तेल हे तापलेलं नव्हतं. आता छान तापलेलं आहे, त्यामुळे आता एकदम फास्ट पुऱ्या तळल्या जाणार आहेत. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे, बारीक ठेवायची नाही. जर गॅसची फ्लेम बारीक ठेवली तर काय होतं, पुऱ्या ह्या कडक होतात आणि फुटण्याची शक्यता असते आणि लवकर तळल्या जात नाही आहेत. त्यामुळे आता मी मोठ्या गॅसवर एकदम फटाफट पुऱ्या तळून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्कीच पुऱ्या बनवून पहा. खरंच खूप छान होतील आणि अतिशय हेल्दी पुऱ्या आहेत, कारण पालकाची भाजी म्हटलं की मुलांना आवडत नाही, पण जर अशा पुऱ्या बनवून दिल्या तर नक्कीच ते आवडीने खातील. तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तयार आहेत, नक्कीच बनवा. थँक्यू.